हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज मी जात आहे मुंबईवरून सिडनीला. आता माझी फ्लाईट आहे 1 वाजता आणि आता वाजलेले आहेत 11. तर चला मी आता आतमध्ये जाते चेक इन करायला. फ्लाईट टायमिंग सिलेक्ट करताना मी मोस्टली ट्राय करते की दुपारची फ्लाईट असून दे, कारण दुपारी फ्लाईट असले की मग रात्रभर फ्लाईटमध्येच असतो आणि मग नेक्स्ट दिवशी सकाळी सिडनीला पोचतो. फ्लाईटमध्ये रात्री झोप पण छान होते, सगळे लाईट्स ऑफ असतात. तर हा माझा खूप फेवरेट स्पॉट आहे. मी आता आलेली आहे चेक इन करून. इमिग्रेशन झाली प्रोसेस, सिक्युरिटी चेक पण झालं. आता मी वेट करते फ्लाईटमध्ये जायला. आता 12 वाजलेले आहेत आणि 1ची फ्लाईट आहे, तर अजून खूप टाईम आहे, 1 तास अजून. हा स्पॉट खूप छान आहे. तिथे टेक ऑफ आणि लँडिंग दिसते प्लेनची. तर इथे मी खूप फोटोशूट केला. तुम्ही इन्स्टावरती फॉलो करू शकता मला. तिथे मी सगळे पोस्ट केलेत फोटो माझे. अँड नाव आय एम हेडिंग टुवर्ड्स द गेट. गेट नेहमी खूप लांब असतो, खूप लांब चालत जायला लागतं असं. तर मी ट्राय करत होती फोटोशूट करायला, व्हिडिओज काढायला माझे. इथे आता मी गेटच्या जवळच आली आहे. गेट खूप लांब होता, 67 होता. तर मी आता आलेली आहे. मला एक्साइटमेंट पण आहे सिडनीला जायची, बट अदर साईडला मला थोडंसं सॅड पण वाटतं आहे की फॅमिलीला सोडून जाणार आहे आता. ॲक्च्युली सिडनीवरून इथे येताना, मुंबईला येताना खूप एक्साइटमेंट असते की फॅमिलीला भेटणार आहे, फ्रेंड्सला भेटणार आहे, मज्जा करणार आहे. तिथे एकदम एक्साइटमेंटच असते. पण परत जाताना मला इतकं मिक्स फिलिंग्स असतात. आता मला थोडी फॅमिलीची पण आठवण यायला लागली आहे. माझ्यासोबत हे फर्स्ट टाईम झालेलं आहे. काय झालं, 15 मिनटं होते तर मी थोडीशी लांब गेलेली, पण खूप लेट झाला आणि सगळे जाऊन बसले. इथे अटेंडंट आम्हाला बोलवायला आलेले की तुम्हीच लास्ट आहेत, या लवकर. नॉर्मली काय होतं, गेट ओपन केला की खूप जणं लाईन लावून तिथे उभे असतात, इतके रश करतात गेटपर्यंत. तर ते खूप कंटाळा येतो असं गेटमध्ये लाईन लावून एवढं जायला. तर मी काय करते की सगळे गेल्यावरती जाते. पण यावेळेस जरा जास्तच लेट झाला. अँड येस, सगळ्या धावपळीमध्ये सेटल झालो अँड फायनली प्लेन इज रेडी टू टेक ऑफ. आता इथे खूप इमोशनल मोमेंट असतो, सगळ्या आठवणी येतात. 2 महिने एवढे स्पेंड केलेले, फॅमिलीची खूप आठवण येते की अरे आपण परत आता चाललो एवढं लांब आता. आणि ते लांब जाताना इथे सगळीकडे आपली मुंबई दिसते, मग अजून एकदम जास्त मिस होतं. तर इथे एकदम इमोशनल टाईम असतो माझा. तिथे मी थोडं रडत पण असते कधी काय, नेहमीच रडत असते मी. आणि यावेळेस तर अजून एक मेंबर ॲड झालेला आहे, आहाना. माझे सिस्टर इन लॉची मुलगी आहे. ती पण इतकी माझ्या मागे असायची. तर आता मला इतकं आठवण येते तिची पण. सारखं आठवतात ते तिचे मोमेंट्स तिच्यासोबत स्पेंड केलेले. बट ठीक आहे, भेटू आता थोड्या दिवसांनी. इट्स ओके. झालं, मग मी 1 आवरने थोडं नॉर्मल झाली. आणि मी आता तुम्हाला फ्लाईट डिटेल्स सांगते. मी जात आहे मलेशिया एअरलाईन्सने. आणि इथे फ्लाईटमध्ये काय काय भेटतं सांगते. इथे ब्लँकेट मिळते बिकॉज AC फास्ट असतं. देन पिलो आहे. देन इथे रॅकमध्ये मॅगझिन आणि प्लेन सेफ्टी इन्फॉर्मेशन पण असते. अँड सगळ्या एअरलाईन्समध्ये काहीतरी युनिक फीचर असतं. तर इथे मलेशिया एअरलाईन्समध्ये मला हा फीचर आवडला की तिथे फोन ठेवायला असं स्टँड होतं. तर हे छान होतं. स्टँड म्हणजे काही पण तुमची छोटी वस्तू आरामात तिथे प्लेस करू शकता. मी सिडनी टू सिंगापूर येत होती फ्लाय स्कूटने. तर तिकडे विंडोज नव्हते प्लेनला. इन्स्टंट तिकडे एक स्विच होतं, डार्क मोड की विजिबल मोड हवं आहे तुम्हाला, त्याने सेट करू शकता. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी शॉर्ट अपलोड केला आहे त्याबद्दल आणि मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. देन नाव इट इज टाईम फॉर लंच. तर लंचमध्ये मी तुम्हाला दाखवते काय काय असतं. फ्लाईट बुक करताना डिटेल्स असतात की तुम्हाला काय हवं आहे, व्हेज पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, जैन फूड असतं, खूप सारे ऑप्शन्स असतात. तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी नॉनव्हेज ऑप्शन सिलेक्ट केला होता. तर मला भेटलं होतं चिकन ग्रेव्ही, राईस, ग्रीन पीसची भाजी, चपाती होती. त्यान मिक्स व्हेजिटेबल सलाड होतं. नंतर स्वीटमध्ये राईस पुडिंग होतं आणि ज्यूस असतात. तर ज्यूस तुम्हाला कुठला पाहिजे तो तिकडे तुम्ही ऑन द स्पॉट सिलेक्ट करू शकता. मी ऑरेंज ज्यूस सिलेक्ट केला होता. मस्त जेवण झाल्यावरती मी बाहेर विंडोमधून बघत बसलेली, कारण तिकडे एंटरटेनमेंट सिस्टम नव्हतं या प्लेनमध्ये. युजली तुम्हाला TV असतो छोटासा, त्यामध्ये तुम्ही पिक्चर्स बघू शकता, मूवीज असतात. बट यावेळेस नव्हतं, म्हणून मी बाहेरच बघत होती. सनसेट झालेला, दुपारी मी निघालेली आणि आता सनसेटचा टाईम झालेला. माझे सिडनी टू मुंबई मुंबई टू सिडनी नेहमी लॉंग फ्लाईट असते. तर मला सगळं दिसतं, सनराईज दिसतं, सनसेट दिसतं. अजून नंतर 4-5 आवर्स होते मलेशियाला उतरायला. तर मी झोपून घेतलं.
नंतर मस्त माझी झोप झाली, मला फ्रेश वाटत होतं एकदम. तर मी परत पाहिलं कुठे आपण पोचलो आहे, तर बघितलं की ऑलमोस्ट आम्ही मलेशियाला पोचलो होतो. मलेशियाची सिटी सगळी दिसत होती वरून. मला तसं बघायला गेलं तर सगळे व्ह्यूज आवडतात, डे व्ह्यू पण आवडतो, नाईट व्ह्यूसुद्धा आवडतो. छान दिसत असतं, सगळं लाईट्स दिसत असतात. युजली सगळ्या कंट्री सेमच दिसतात वरून, बट सगळ्यांचं वेगवेगळं असतं की कशी डिझाईन केलेली असते. तर मला खूप आवडतं बघायला, मी कंटिन्युअस बघत असते सारखं. छान दिसतात, ब्रिज दिसतात, कुठलं मोठं स्ट्रक्चर असतं ते पण दिसत असतं, जर फेमस कुठल्या कंट्रीचं काय आहे. अँड फायनली 8 आवर्स नंतर मुंबई टू कोलालंपूर मी पोचलेली आहे. प्लेन लँडिंग करताना पण मी शूट केलं होतं, पण काहीच दिसत नव्हतं, सगळं अंधार होतं, तुम्हाला दिसलंच नसतं, म्हणून मी तो व्हिडिओ टाकला नाही आहे. मला नेहमी कनेक्टिंग फ्लाईट्स खूप आवडतात, कारण दुसऱ्या कंट्रीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला आपल्याला जायला भेटतं म्हणून. मी लँड केलं आहे आता मलेशियाला मुंबईवरून. आता इथे 2 आवर्सचा लेओव्हर आहे, त्यात आता हाफ ॲन आवर तर झालेला आहे. अजून हाफ ॲन आवर थांबून मग 10 वाजता गेट इथे स्टार्ट होणार आहे. छान आहे मलेशिया इंटरनॅशनल एअरपोर्ट पण. तिकडे जी टर्मिनल होता, मग तिकडून युजली आपण काय करतो, आतमध्ये इंटरकनेक्टेड असतात सगळे गेट्स, पण इथे जीवरून आता फ्लाईट आहे C35 गेटला. तर जीवरून सीला यायला बस होती, मग बसने अराउंड 10 मिनिट्स घेतले आणि मग इकडे आलो. छान होतं मलेशिया इंटरनॅशनल एअरपोर्ट पण खूप छान आहे, बट टाईम इतकं नाही आहे, कारण 2 आवर्सने लगेच आता फ्लाईट होती आणि त्यात इतकं लांब पण होतं, मग प्रॉब्लेम होईल. सो पटकन आलो आणि गेटच्या जवळ बसलेलो आहे. तर इथे तर छान वाटतं आहे आणि मधून येताना पण छान होते, शॉप्स पण होते आणि मस्त होतं. टाईम कमी असल्यामुळे मी गेटच्या जवळच बसलेली आणि फक्त शूट केलं, जेवढं दिसत होतं तेवढंच. मी आता नेक्स्ट फ्लाईटमध्ये बसलेली आहे, कोलालंपूर टू सिडनी, आणि इथे एंटरटेनमेंट सिस्टम आहे. बट आता रात्र आहे, तसं पण मी झोपणारच आहे, तर काय जास्त यूज नाही. तर इथे पण ब्लँकेट भेटलं होतं. इथे हेडफोन्स दिलेले असतात, कारण इथे स्पीकर ऑप्शन नसतो, डिरेक्टली तुम्हाला हेडफोन्स कनेक्ट करूनच तुम्ही स्क्रीनवरती काही बघू शकता. देन पिलो असते. देन इथे मी रिमोट पाहिला, तुम्हाला सांगितलं जसं नेहमी काही ना काहीतरी वेगळं असतं सगळ्या फ्लाईट्समध्ये, तर इथे हा अटॅचेबल रिमोट होता. गेम खेळायला होता आणि याच्यावरती कंट्रोल स्विच पण होते स्क्रीनसाठी. फ्लाईट टेक ऑफ नंतर आम्हाला डिनर दिला, त्यामध्ये मला भेटलं होतं चिकन पफ अँड मी 2 ज्यूस घेतले होते, ॲपल अँड ऑरेंज ज्यूस. मग नंतर रात्री झोपून आता सकाळ झाली होती आणि ऑलमोस्ट सिडनीला पोचलेली मी. इथे ब्रेकफास्ट त्यांनी दिला होता. मी आता मस्त ब्रेकफास्ट करणार होती मूवी बघत बघत. रात्री डिनर मला जास्त आवडला नव्हता, सो आय वॉज वेटिंग फॉर द ब्रेकफास्ट. इथे मला चिकन अँड पोटॅटो ग्रेव्ही भेटली होती अँड पराठा होता आणि पोटॅटो स्मॅश होता. ब्रेड रोल होता, बटर अँड चीज होतं, फ्रूट्स होते आणि इथे योगर्ट होतं पीच फ्लेवरमध्ये. कॉफीसुद्धा होती. इथे प्लेनमध्ये ब्लॅक कॉफी देतात आणि मग तुम्हाला त्यासोबत क्रीमर पण असतं, तुम्हाला ॲड करायचं असेल तर. देन स्नॅकमध्ये क्रीम क्रॅकर पण होतं. अँड आफ्टर ट्रॅव्हलिंग फ्रॉम लाँग फायनली आय रीच ऑस्ट्रेलिया. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाली की सगळ्या कंट्रीजवरून सेम दिसतात, बट ऑस्ट्रेलिया नाही दिसत. ऑस्ट्रेलियाचं मध्ये खूप असा पार्ट येतो की तिथे कोणच नसतं, फक्त तुम्हाला असं प्लेन लँड दिसते. इथे स्क्रीनवरती डिटेल्स पण असतात की तुमच्या फ्लाईटला किती टाईम आहे डेस्टिनेशनला पोचायला. तर सिडनीला पोचायला 18 मिनिट्स दाखवत होते. सो मी सगळं रेडी करत होते, सगळं पॅक करत होते, जेवढे पण माझे वस्तू सगळे काढले होते ते सगळे बॅगमध्ये पॅक करून झाले. आणि मी तुम्हाला रात्रीचे व्हिडिओज टेक ऑफ आणि लँडिंग करताना कोलालंपूरला नाही पोस्ट केलेत, कारण काहीच दिसत नव्हतं. आता तुम्ही डेमध्ये बघा किती छान लँडिंग होताना दिसेल. नीट बघा हा व्हिडिओ, खूप छान मी रेकॉर्ड केलेला आहे, सगळं दिसत होतं. खाली सिडनी पण खूप छान दिसते सगळं, ते पण तुम्ही बघू शकता. लँडिंगच्या आधी जेव्हा प्लेन टर्न करत असतो तेव्हा पूर्ण तो एक साईड असा खाली जातो, वरती जातो. टर्न मारल्यानंतर तो रनवेला अलाइन होतं, म्हणजे थोडंसं खाली येऊन. तर आता खाली आल्यावरती सगळं तुम्हाला सिडनी दिसते, इथे पूर्ण दिसायला लागते सिडनी सगळी. अँड येस, फायनली आय रीच सिडनी. तर हे लँडिंगचा व्हिडिओ आहे. हा खूप मोठा प्लेन होता ॲक्च्युली.
काय काय प्लेन खूप स्मूथ लँडिंग करतात, इवन टेक ऑफ पण खूप स्मूथ करतात. तर यावेळेस जेवढं मी ट्रॅव्हल केलं तेवढं सगळे टेक ऑफ आणि लँडिंग खूप स्मूथ होते, काहीच प्रॉब्लेम आला नव्हता. तर फायनली लँड झालेला आहे प्लेन. इतका लांबचा प्रवास होता हा, मुंबई टू सिडनी. काल मी बसलेली दुपारी, तर ते आज सकाळी मी पोचले सिडनीला 10 वाजता. खूप दमली होती मी. आता घरी जाऊन पूर्ण रेस्टच करणार आहे. 1-2 दिवस तरी लागतात मला रेस्ट करायला, तेव्हा मला नॉर्मली फील होतं. प्लेन हा 10 to 15 मिनिट्स रनवेवरती लवकरच पोचला होता. सो रनवेवरतीच प्लेन थांबलेला, कॉज पार्किंगला जागाच नव्हती. गेट सगळे फुल होते. तर खूप वेळ थांबून मग फायनली पार्किंग भेटली अँड प्लेन स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स द गेट. तर असं मी 14 आवर्स टोटल प्लेनमध्ये होती. मलेशिया एअरलाइन्सचं फूड छान होतं, सर्विससुद्धा छान होती. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता मलेशिया एअरलाइन्सचा. सिडनी एअरपोर्टच्या बाहेर येऊन मी उबेर बुक केली पॅरामेटाला जायला. तुम्ही माझा फेस बघू शकता, खूप मी दमली होती, झोप पण नीट नाही झाली होती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.